आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. कर्जत कुशिवली येथील युनिव्हर्सल बिझनेस स्कूल AI युनिव्हर्सल विद्यापीठाच्या विरोधात याच विद्यापीठात काम करणारे स्थायी आणि अस्थायी कामगारांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. विद्यापीठाच्या प्रशासनाकडून कामगारांना मिळणारी उद्धटपणाची आणि अपमानास्पद वागणूक अस्थायी कामगारांना कायमस्वरूपी स्थायी करून घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी आजपासून जवळपास 65 कामगारांनी विद्यापीठात काम बंद करून आमरण आणि साखळी उपोषणास सुरुवात केली आहे. हे आंदोलन विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर सुरू असल्याने विद्यापीठाचे प्रशासन अडचणीत आले आहे. या आंदोलनाला शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांनी जाहीर पाठिंबा दिल्याने या आंदोलनाची धार चांगलीच वाढली आहे. उपोषण सुरू होताच उपोषणकर्त्यांच्या वतीने राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे तसेच शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते प्रसाद थोरवे तसेच स्थानिक ग्रामस्थ आप्पा गायकवाड यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विद्यापीठाच्या प्रशासनाबरोबर चर्चा केली. या चर्चेमधून प्रशासनातर्फे बुधवारपर्यंत निर्णय घेण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. युनिव्हर्सल AI युनिव्हर्सिटीमध्ये च्या विरुद्ध सुरू असलेल्या उपोषणाबाबत प्रशासनाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये तालुक्याचे तहसीलदार जाधव साहेबसुद्धा उपस्थित होते, पोलीस खात्याचे पोलीस इन्स्पेक्टर उपस्थित होते, कामगार उपायुक्त उपस्थित होते. यांच्या माध्यमातून युनिव्हर्सिटीच्या HR मॅडम होत्या आणि त्यांच्याशी साधक बाधक चर्चा झाली. त्यामध्ये ज्या आपल्या कामगारांच्या मुख्य मागण्या होत्या त्या मगाशी मी तुम्हाला माझ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं, त्या मागण्या त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात मान्य केलेल्या आहेत. परंतु त्यांच्या युनिव्हर्सिटीचे जे व्यवस्थापक आहेत, जे MD आहेत, ते बाहेरगावी असल्यामुळं त्यांनी 1 दिवसाचा आपल्याकडे टाईम मागितलेला आहे आणि परवा बुधवारी या विषयावर पुन्हा बसून ज्या आमच्या मागण्या आहेत त्या कामगारांच्या मागण्या ते नक्की मान्य करणार असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. तोपर्यंत आम्ही जे आमरण उपोषण होतं ते आता सध्यापुरतं मागे घेऊन आमच्या कामगारांचं साखळी उपोषण मात्र 2 दिवस आम्ही सुरू ठेवणार आहेत आणि परवा बुधवारी आम्ही सर्व पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते पदाधिकारी पुन्हा बुधवारी इथे येऊन व्यवस्थापनाशी बोलून या विषयाला मार्गी लावणार आहेत. गेली 3 दिवस UBS स्कूल कुशिवली येथे सर्व कामगारांचे या ठिकाणी उपोषण सुरू आहे. या उपोषण स्थळाला या ठिकाणी भेट देताना पहिल्यांदा कामगारांचे प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेतले. त्यानंतर मॅनेजमेंटसोबत आम्ही चर्चा केली. कॉलेजने त्या ठिकाणी असणाऱ्या 65 कामगारांपैकी 36 कामगार हे ऑलरेडी त्या ठिकाणी परमनंट आहेत आणि बाकी कामगार त्या ठिकाणी ऑन रोल त्या ठिकाणी नाही आहेत. परंतु कंपनीने आणि या कॉलेजने काय केलं होतं की आत्ता जे पेरोलला कामगार आहेत ते कामगार देखील थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट लावून सर्व 65 कामगारांना त्या ठिकाणी शिफ्ट करून यांना कंत्राटी कामगार त्या ठिकाणी करणार होते. जर त्या ठिकाणी गेली 18 वर्षे कामगार 36 कामगार त्या ठिकाणी काम करत आहेत, ओरिजिनल कामगार काम करत आहेत, तर त्यांना ऑन रोल असून थर्ड पार्टी आणण्याची गरज ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे. हीच मागणी सर्व कामगारांनी आमच्याकडे दिली होती. ती मागणी आम्ही त्यांच्यासमोर ठेवली आहे आणि त्याचबरोबर स्वच्छतेचा प्रश्न असेल, कामगारासारखी त्या ठिकाणी वागणूक न मिळवता एखादा रोजंदारीप्रमाणे त्या कामगारांना राबवून घ्यायचं काम ही मॅनेजमेंट त्या ठिकाणी करत होती. परंतु त्यांचा पाणी प्रश्न असेल, जेवण्यासाठीची कॅन्टीनमध्ये असलेली व्यवस्था असेल किंवा इतर काही कामगारांसंदर्भातील प्रश्न असतील, मग तो PF असेल, SIC असेल, या सर्व गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत त्या ठिकाणी केलेली आहे. आम्ही आता सर्व पक्ष त्या ठिकाणी मॅनेजमेंटसोबत बसलो होतो. तर कंपनीने हा विषय त्या ठिकाणी मान्य केला की आम्ही थर्ड पार्टी कॉन्ट्रॅक्ट न घेता आम्ही आमच्याच पेरोल त्या ठिकाणी कामगार ठेवू आणि उर्वरित जे काय कामगार त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टवरती काम करत आहेत किंवा ऑन रोल नाही आहेत ते कामगारसुद्धा त्या ठिकाणी आम्ही ऑन रोल करून घेऊ. आणि या संस्थेचे जे काही संचालक आहेत तरुण आनंद सर, त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा त्या ठिकाणी वेळ दिलेला आहे की 1 दिवस चर्चा करून आपण बुधवारी यावर बसून जो काय निर्णय तो पूर्णतः त्या ठिकाणी आम्ही मार्गी लावू.
माननीय आमदार महेंद्र थोरवे यांचं देखील तरुणानंद स्वरांसोबत फोनवरून या ठिकाणी बोलणं झालेलं आहे. तर नक्कीच हा प्रश्न या ठिकाणी मार्गी लागेल आणि या कामगारांवरती होणारा हा जो अन्याय नक्कीच दूर होऊन त्यांना न्याय देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करू. नमस्कार. आम्ही आता कामगारांच्या वतीने कॉलेज प्रशासनाची चर्चा करण्यासाठी गेलेलो. आमच्यासमोर सुधाकर भाऊ होते, प्रसाद तोरवे होते, तहसीलदार साहेब होते, PI पाटील साहेब होते आणि बरेचसे कार्यकर्ते होते, ग्रामस्थ होते. आम्ही सर्व चर्चेसाठी गेलेलो. तर आम्ही सांगितलं काय कामगारांच्या ज्या मागण्या आहेत त्या सांगितल्या. जे पण आहेत 36 कामगारांना त्यांनी कायमस्वरूपी केलेले आहे आणि उर्वरित जे 22 का 24 आहेत कामगार त्यांनासुद्धा तुम्ही परमनंट करून घ्या, ही आम्ही मागणी मांडलेली आहे. आणि ते जे त्यांचं चाललेलं का जे परमनंट कामगार आहेत आणि जे ह्याच्यावरती आहेत पेरोलवरती आहेत सर्वांना आम्ही कॉन्ट्रॅक्टमध्ये टाकतो, तर ते आम्हाला चालणार नाही. आमची एकच मागणी आहे का सर्व कामगारांना कॉलेजतर्फे घ्यायला पाहिजे. तर ते बोलले ठीक आहे, त्याच्यासाठी आम्हाला 2 दिवस द्या. बुधवारी तरुण सर जे कॉलेजचे ओनर आहेत ते बाहेर आहेत, ते आल्यानंतर फेस टू फेस आपण तरुण सरांबरोबर तुम्ही चर्चा करा आणि तिथे जो असेल तो फायनल डिसिजन होईल. तर तुम्ही आंदोलन स्थगित करा. तर आम्ही बोललो आंदोलन स्थगित नाही होणार, फार तर फार आम्ही पाहिजे जे आमरण उपोषण आहे हे थांबवतो, परंतु साखळी स्वरूपाचं उपोषण आहे हे चालूच राहील. आणि बुधवारी त्यांनी अल्टिमेटम दिला आहे. ह्याच्यात आम्ही एकच सांगितलेलं आहे का बुधवारपर्यंत आम्ही थांबतो, साखळी उपोषण चालू ठेवतो, पण ह्या काळात तुम्ही कुठल्याही कामगार बाहेरचा आणता कामा नये. आम्ही शांततेने आंदोलन करण्यास तयार आहे, पण तुम्ही जर कामगार बाहेरून आणलं तर आंदोलन तीव्र स्वरूपात होईल. मग त्याच क्षणी आंदोलन तीव्र होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी शब्द दिलेला आहे की आम्ही सुद्धा कामगार बाहेरून आणणार नाही आणि 2 दिवस आम्ही शांततेने आंदोलन करणार आहेत. पण जर बुधवारी आमच्या कामगारांना न्याय भेटला नाही तर बुधवारी दुपारनंतर 100% रस्ता रोको होणार म्हणजे होणार. या गोष्टीवरती आम्ही आंदोलन आता स्थगित करत आहोत. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.